शिंदे आणि राहुल भोरावकर यांच्या माध्यमातून 24 चेंडू आणि 50 धावांची गरज असताना तब्बल मला वाटतं 19 चेंडू मध्ये हा सामना आपल्या बाजूने झुकवला. आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. वेदांत एका बाजूला पाहायला गेलं ना तर वेदांत सुपर जायंट्स असेल तर त्याच्या विरुद्ध असेल साई 11 आडगर हा संघ. दुसऱ्या सामन्याची लढत पाहायला मिळेल आपल्याला. राहुल भोरावकर मॅन ऑफ द मॅच असेल. आपल्याला विनंती असेल की टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. राहुल भोरावकर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वप्नीलजी शिंदे यांच्या हस्ते इथं देण्यात येईल राहुल साठी. नक्कीच पाहता मित्रांनो राहुलच्या बॅटमधून चांगली मोठे फटके आपल्याला इथे पाहायला मिळाले. आले त्यानं षटकार मारून सुरुवात केली होती. तदनंतर पुन्हा 2 षटकार 2 चौकार लगावत आपल्या संघाला विजय प्राप्त दिला होता तो हा राहुल भोरावकर मॅन ऑफ द मॅच. जाऊया मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. तर जगदीशजी सत्वे आपल्याला विनंती असेल की आपण मंचावर यायचं आहे. जगदीशजी सत्वे. त्यानंतर मित्रांनो जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ दाखल. 2 सलामीचे फलंदाज साई 11 आडगर या संघाकडून स्ट्रायकिंगला पाहायला मिळतो आपल्याला शरण चौधरी अविनाश भोईर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो शरण चौधरी. 2 सलामीचे फलंदाज आणि गोलंदाज जैतू. एक फुलटॉस पद्धतीचा पहिला चेंडू होता. चेंडूला पाठवून दिला मिडॉनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. या सिंगल धावेनं श्री गणेशा होईल तो या दुसऱ्या मॅचचा. अविनाशाच्या माध्यमातून चांगला चेंडू होता. त्याला जरूर सन्मान दिला. मिडॉनच्या दिशेने खेळला चेंडूला. 1 धाव मिळाली. 1 धावेने खातं उघडलं गेलंय. चैतू हा गोलंदाज पाहतोय आपण. वेदांत सुपर जायंट या संघाकडून डावखुरा गोलंदाज एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेनं. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल. 1 धाव पूर्ण होईल. पुन्हा एकदा 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल ती म्हणजे जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावर. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मित्रांनो एक धीमी अशी म्हणावी लागेल सुरुवात साई आडगर या संघाकडून. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक वेलच्या दिशेने खेळण्याचा फटका होता परंतु एज लागून चेंडू जाईल थर्डमॅनच्या दिशेनं. हा येईल पहिला चौकार. ग्रामपंचायत तदनंतर पहिल्या 2 चेंडूवरती जर पाहायला घेतला 2 सिंगल आले होते. तदनंतर इथं एक इनर एज लागले. थर्डमॅनच्या स्वरूपात एक पहिला चौकार आला होता तो साई 11 आडगर या संघासाठी. पुन्हा एकदा हा गोलंदाज सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडूला भिरकावून दिलंय परंतु इथं काय होतंय तर क्षेत्ररक्षकाकडून घडते चुकी.
आणि इथं मिळतंय पुन्हा एकदा एक जीवदान अविनाश भोईर याला. चैतन्याच्या माध्यमातून चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते इथं. एक नक्कीच विकेट घेण्याचा एक संधी आली होती त्याला, परंतु ती क्षेत्ररक्षकाचा तेवढा साथ मिळाला नाही आणि ती नक्कीच गमावली. हलकेशा खेळाडूकडून चुकी घडली. पुन्हा एकदा एक फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. एक तेज तरार चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जाऊन विसावं गेलं विकेट किपरच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडूची सांगता चैतन्याच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज चांगल्या पद्धतीनं चांगल्या धाटणीची गोलंदाजी पाहायला मिळते इथं आपल्याला. पहिल्या 2 चेंडू होते, 2 सिंगल धावा गेल्या होत्या. त्यानंतर एक चौकार जरूर आला होता, पण त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो म्हणजे चैतन्य. एक निर्धाव चेंडू सांगता पुन्हा एकदा हा डावखरा आजचा गोलंदाज. एक आखूड टप्प्याचा चेंडू होता. इथं मात्र कुठेतरी भरकटताना दिसतोय आणि वाईटच्या स्वरूपात पंचांकडून अवांतर धावसंख्या 1 ने पुढे सरसावी. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 8 ही आकड्यावर. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अविनाश भोईर आणि शरण चौधरीच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शरण. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू होता. चेंडूला पाठवलंय लॉंग रिझन मध्ये. चेंडू जाईल क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. तद्वार सहजरित्या 1 धाव मिळेल. एका धावेने जर पाहायला गेलं ना धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. पहिलं पॉवर प्ले षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावर. नक्कीच एक संधी निर्माण केली होती, परंतु तिथं क्षेत्ररक्षकाचा काही साथ मिळाला नाही गोलंदाजाला. आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो फलंदाज अविनाश भोईर. त्यानंतर जाऊया मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी. इथं गोलंदाज समीर. एक तेज तरार चेंडू पाहायला मिळाला. इथं निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू विसाव गेली विकेट किपरच्या हातामध्ये. एक सुरेख चेंडू पाहायला मिळाला इथं. शरण चौधरी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय आपल्याला. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला इथं या दुसऱ्या षटकामध्ये. समीरच्या माध्यमातून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरणच्या माध्यमातून थोडं फंबल झालं, परंतु इथं पहिला झटका लागतोय तो साई 11 या संघाला शरणच्या स्वरूपात. शरण बॅक टू पॅव्हिलियन. मित्रांनो त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल प्रणित हाटे हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवर समीर सज्ज. पुन्हा एकदा एक शॉर्ट पिचचा चेंडू होता. चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेनं. हलक्या हाताने चेंडूला खेळलं होतं. त्याद्वारे क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. 1 धाव सहजरित्या पूर्ण होईल. जर पाहायला घेत ना गोलंदाजीचा विचार करायला गेलात ना मित्रांनो तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी झाली होती की चैतूच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या त्यानं. जरूर एक चौकार त्याला आला होता, पण पॉवर प्लेचं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आला तो समीर. हा सुद्धा चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. शॉर्ट पिचचा चेंडू होता. इतर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला, परंतु इथं सुद्धा चुकी घडते क्षेत्ररक्षकाकडून. हा सुद्धा एक झेल सोडलाय.
तो वेदांत सुपर जायंट्स या क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 11 या आकड्यावर. दुहेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 11 धावा. नक्कीच चांगल्या स्वरूपाची गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. समीरच्या माध्यमातून आतापर्यंत समीरनं फक्त 2च धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू समीरचा. शॉर्टपिचचा चेंडू होता आणि इथं काय घडतंय तर इथं परतावं लागतंय माघारी प्रणितला. प्रणित बॅक टू पवेलियन. नक्कीच मित्रांनो एक हा दुसरा झटका लागला तो साही 11 आडगर या संघाला. त्यानंतर नव्यानं न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. प्रमोद उर्फ घारू. पुन्हा एकदा एक तेज तरार चेंडू पाहायला मिळतो आपल्याला समीरच्या माध्यमातून. चांगली खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली ती समीरनं. हा शेवटचा चेंडू निर्धाव पद्धतीचा हाताळला इथं. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या जाऊन थांबली ती 11 या आकड्यावरती. समीर आला होता गोलंदाजीसाठी. समीरनं फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यात यशस्वी झाला तो समीर हा गोलंदाज. वेदांत सुपर जायंट्सच्या संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो हा गोलंदाज अल्केश. झुंजार संघाचा कर्णधार आहे हा अल्केश. मॅन फ्रॉम उनेगाव. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला वेदांत सुपर जायंट्सच्या संघाकडून. कुठेतरी थोडस थांबून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. पण मित्रांनो अजून जर पाहायला गेलं ना तर सलामीचा फलंदाज अविनाश भोईर अजून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. पुढचा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला खोदून काढलं क्षेत्ररक्षक गेले चेंडू खाली आणि इथं काय होतंय तर इथं पुन्हा एकदा एक मोठा फट झटका लागतोय तो साई 11 आडगर या संघाला. अविनाश बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नव्यानं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल ज्याचं नाव असेल शंतनू. शंतनू चेरफले. पुन्हा एकदा एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि इथं विकेट किपर कडून घडले चुकी. हा ना करत एका धावेचं रूपांतर या 2 धावेत झालंय. 2 धावा मिळतील इथे. एक चांगलासा चेंडू हाताळला होता अल्केशच्या माध्यमातून परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा नक्कीच मिळाल्या इथे या साई 11 आडगर या संघाला. नवीन फलंदाज शंतनू स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल इथं. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरेलेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार चौकार.
थँक्यू डीजे. तर मित्रांनो चांगली अशी गोलंदाज झाली होती पहिल्या दोन षटकामध्ये. त्यानंतर इथं मात्र फलंदाजी करणारा संघ कमबॅक करतोय. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू होता, चेंडूला भिरकावून दिलंय, चेंडू जाईल आर पार सीमा पार, येईल पहिला षटकार. शंतनूने मात्र इथं हल्ला चढवला या गोलंदाजावर. पुढील चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चेंडून थोडी उचली घेतली, इनर एज लागून चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे थर्डमॅनला. तद्वर 2 धावा पूर्ण होतील इथं. या दोन फलंदाजाच्या माध्यमातून धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावर. 25 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू येणं बाकी असेल अल्केशच्या माध्यमातून जर पाहायला गेलं ना मित्रांनो, तर नक्कीच फलंदाजीमध्ये कमबॅक करून दिलंय ते शंतनू या फलंदाजानं. नक्कीच एक षटकार एक चौकार लगावत एक चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचून ठेवले आपल्या संघाला, साई 11 आडगर या संघाला. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल अल्केशच्या माध्यमातून, उलटा चेंडूला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली, परंतु इथं मात्र अल्केश बॅक टू द पॅव्हेलियन. त्यानंतर जर पाहायला गेलं तर मित्रांनो, तर चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली होती आपल्याला शंतनूच्या माध्यमातून, परंतु शंतनू इथं शेवटची चेंडू होती परतवून लावलं इथं अल्केशनं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जगदीश कसवते. प्रमोद घाऱ्या. पुन्हा एकदा एक तेज तरार चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाज गोरक्ष याच्या माध्यमातून एक निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच मला वाटतं चांगली गोलंदाजी आहे वेदांत सुपर जायंट्सच्या संघाकडे, चांगल्या धाटणीचे गोलंदाज आहेत. जर अल्केशचा जर विचार सोडला ना तर चैतन्य आणि समीर यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली होती, तशीच काहीशी चांगली गोलंदाजी. आणि इथं काय घडतंय तर पुन्हा एकदा विकेटचं होत आहे पतन. एक 5वा झटका लागलाय तो साई 11 या संघाला. धावसंख्या मात्र इथं थांबून ठेवले, थोडस लगाम लावलंय धावसंख्येवर 25 या आकड्यावर. त्यानंतर डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईला सागर शिंदे. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू होता, इनरेज लागेल, परंतु चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल इथं. आणि हा
रनआउटच्या स्वरूपात 6वा धक्का लागेल तो साई 11 आडकर या संघाला. थँक्यू डीजे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोरखच्या माध्यमातून हा सुद्धा एक शॉर्ट पिचचा चेंडू होता. चेंडूला फाईल लेगच्या दिशेने खेळलंय. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. चांगली अशी फेकी मानावी लागेल, परंतु 2 धावा मात्र इथे रोखू शकत नाहीत. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्येवर पोहोचेल ती 27 या आकड्यावर. 27 ऑन अ बोर्ड. शेवटचं षटक चालू असताना मित्रांनो, हाणामारीचं षटक ज्या पद्धतीने धावा यायला पाहिजे होते ना, परंतु तिथं मात्र रोखून ठेवलंय, कुठेतरी बांधून ठेवलंय या फलंदाजांना. गोलंदाज गोरक्ष यानं आतापर्यंत आपल्या गोलंदाजीमध्ये 4 चेंडू हाताळले आणि 2 फलंदाज बाद करण्यात तो यशस्वी झालाय. तो हा गोरक्ष. पुन्हा एकदा एक चांगला लाटणीचा चेंडू होता. मिडॉनच्या दिशेने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक येईल, त्यावर 1 धाव मिळेल. तदनंतर सर 5 चेंडू झाले. अजून एक शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पाहायला गेलं नंतर पहिला चेंडू हा निर्धाव पद्धतीचा होता. त्यानंतर 2 चेंडूवरती 2 लगातार विकेट घेतले होते. त्यानंतर 2 धावा आल्या होत्या 4थ्या चेंडूवरती आणि 5व्या चेंडूवरती सिंगल धाव. वेट वेट वेट. पंच एक बॉल डॉट लागला. तिसरा विकेट. सर 5 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडू पाहायला गेला तर निर्धाव पद्धतीचा होता. त्यानंतर 2 चेंडूवरती 2 विकेट सलग आले होते. त्यानंतर 2 धावा आल्या होत्या विकेट किपरच्या पाठीमागे. त्यानंतर ही मिडॉनला 1 धाव. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. सर 1 चेंडू बाकी असणार आहे. बघा काय सांगितलं ते नाही का. शेवटचा चेंडू असेल मित्रांनो, शिल्लक असेल. तर मित्रांनो शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावर. गोरखच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडू. फुललेचा चेंडू होता. चेंडूला फिरकावून दिला आणि अप्रतिम झेल पाहायला मिळाला मित्रांनो.
नंतर धावसंख्या पाहायला गेलं तर 28 धावा, 24 तर जास्त वेळ न घेता सहकार्य करायचं आहे. दोन्ही कर्णधारांनी प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन इथं यायचं आहे. शार्विल सुपरस्टार उनेगाव आणि आर जे स्टार आडगर. तर मित्रांनो जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना वेदांत सुपर जायंट्स विरुद्ध साई 11 आडगर. प्रथमतः फलंदाजी करताना साई 11 संघानं 29 धावांचं लक्ष ठेवलंय ते वेदांत सुपर जायंट्सच्या संघासमोर. दोन सलामीचे फलंदाज अल्केश आणि आमिर. नक्कीच आमिरनं एक चांगलासा झेल टिपला होता शेवटच्या चेंडूवरती. तोचा क्षेत्ररक्षक इथं गोलंदाजी मार्कवर पाहिलाच नाही तर मित्रांनो गोलंदाज असेल सागर. एक निर्धाव चेंडूची सांगता सागरच्या माध्यमातून पहिला चेंडू एक चांगल्या धाटणीचा चेंडू होता. चेंडूने थेट विसावा घेतला विकेट किपरच्या हातामध्ये. पुढचा चेंडू हा सुद्धा एक खोलवा टप्प्याचा चेंडू. इनर एज लागेल, चेंडू जाईल गली रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले तिथं. तद्वर सुधीरच्या माध्यमातून आणि 2 धावा नक्कीच सुधीरच्या माध्यमातून आपल्या संघासाठी तर वाचवल्यात सुधीरनं. 2 या धावेनं संघाचं धावफलक उघडेल. अल्केशच्या माध्यमातून नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती अल्केशनं शेवटच्या षटकामध्ये. आणि तोच हा गोलंदाज आता फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय. पुढचा चेंडू एक खोलवा टप्प्याचा चेंडू. नक्कीच चांगल्या धाटणीचा चेंडू म्हणावा लागेल. एक पुन्हा एकदा चेंडू जाऊन विसावं गेल विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एक निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच सागर एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने
एकता ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये तो गोलंदाजी करत असतो, आपल्या संघासाठी आपलं योगदान देत असतो. तसंच अमर शिंदे आपल्याला इकडे मंचावरती बोलवलंय, कर्णधार अमर शिंदे. त्यानंतर मित्रांनो हा येतो एक अलकेशच्या बॅट मधून चौकार. तो सागरी गोलंदाज पुन्हा एकदा एक चांगल्या धाटणीचा चेंडू होता, परंतु इथं विकेट किपर कडून घडते चुकी आणि बायच्या स्वरूपात हा मिळतो पुन्हा एक चौकार. शार्विल सुपर जायंट्स सुपरस्टार आणि आरजे पंचांकडून नो चेंडू घोषित झाला इथं. आणि या चेंडूवरती मात्र आता अल्केश या फलंदाजाला नक्कीच एक फ्रीट खेळण्याची संधी प्राप्त झाली आहे. ट्रॅकिंग एंडला अल्केश, गोलंदाज सागर मिडॉनच्या दिशेनं चेंडूला खेळलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या एक धावेने पुढे जाईल, जाऊन पोहोचली तब्बल 12 या आकड्यावरती. चांगलीशी गोलंदाजी केली होती सागरच्या माध्यमातून, परंतु थोडस खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दोन चौकाराच्या साथीनं पहिल्या षटकाखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 12 या धावसंख्येवर. सलामीची जोडी वेदांत सुपर जायंट्स या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये अल्केश आणि आमिरच्या माध्यमातून. नक्कीच दुसरा षटक घेऊन येते तो प्रतिकेश. नक्कीच आपल्याला यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये याचाच मोठा भाऊ प्रथमेश सुद्धा पाहायला मिळेल मित्रांनो. नक्कीच छोटा भाऊ गोलंदाजी करतो तर मोठा भाऊ सुद्धा फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीसाठी ओळखला जातो. पाहूया प्रतिकेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू प्रतिकेशच्या माध्यमातून एक फुलर लेनचा चेंडू होता, चांगल्या धाटणीचा चेंडू, एक तेज तारा चेंडू जाईल स्क्वेअर लेग दिशेनं, क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली, त्यावर एक धाव मिळेल. चांगलासा 8-10 पावलांचा रनअप, एक सुंदर गोलंदाजी प्रतिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल मित्रांनो. इथं स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळेल हा सलामीचा फलंदाज आमिर. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू जो होता, चेंडूला मिडॉनच्या दिशेने खेळलं होतं, चांगलंसं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फेकी केली होती परंतु प्रतिकेश कडून थोडीशी फंबल झालंय आणि ते एक नक्कीच विकेटचा संधी निर्माण झाली होती, परंतु ती गमावली ती प्रतिकेशच्या माध्यमातून. नक्कीच एक चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते इथं मित्रांनो आपल्याला प्रतिकेशाच्या माध्यमातून पुन्हा एकदा. आणि चांगला चेंडू होता, चांगला चेंडूला नक्कीच आमिरच्या माध्यमातून सन्मान मिळाला आणि या सन्माना अंतर्गत एक धाव मिळाली ती अल्केश याला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावर. आतापर्यंत प्रतिकेशच्या माध्यमातून 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात त्या प्रतिकेशानं. चांगली गोलंदाजी करतो मित्रांनो. नक्कीच हा युवा गोलंदाज असेल येणारा पुढे उनेगो या संघासाठी. पुन्हा एकदा एक फुलटॉस चेंडू होता, चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेनं आणि पंचांकडून नो चेंडू घोषित असेल. चेंडूची उंची पाहायला गेली ना मित्रांनो थोडीशी हाय लेवलची होती, त्याच कारण नाही तर पंचांकडून नो घोषित. आणि पुन्हा एकदा फ्रीटची संधी असेल ती या आमिर या फलंदाजाला. पाहूया फ्रीट असेल. पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू, चेंडूला भिरकावून दिलंय लॉंग रिजन मध्ये, चेंडू जाईल क्षेत्ररक्षक चेंडू, चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. नक्कीच तिथं त्यानं 4 धावा या आपल्या संघासाठी वाचवल्यात प्रमोद सत्वे याच्या माध्यमातून. फ्रीटचा चेंडू होता, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्याद्वारे 2 धावा मिळतील या आमिरसाठी.
धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. त्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने फाईन लेगच्या दिशेनं चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येईल, चेंडू खाली तद्वर एक धाव होईल आणि एकच धावेवरती थांबावं लागेल आमिर याला. पाहायला घेत ना मित्रांनो, जर 28-29 धावांचा पाठलाग करताना हा संघ, आणि इथं काय घडतंय तर पहिलं विकेटचं पतन अल्केशला परतावं लागतंय माघारी. त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक घेऊन येईल तो शरण. अजूनही मला वाटतं विजयासाठी 10 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा खुलवा टप्प्याचा चेंडू होता, मिडॉनच्या दिशेने चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे, परंतु फक्त बनेल प्रेक्षक आणि ह्या येतील 4 धावा. झाला होता मैदानाच्या आतमध्ये समीर आणि स्ट्रायकिंग एंडला सलामीचा फलंदाज आमिर. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इनरेज लागेल बॅटची, चेंडू जाईल थर्ड मॅनच्या दिशेनं. हाय पुन्हा एक येईल चौकार. सुपर जायंट संघ हा इथं विजयी होईल. त्यानंतर मित्रांनो, पुढील सामन्यासाठी मी नक्कीच समालोचन कक्षामध्ये नवीन समालोचक नंदूजी चौधरी यांना आमंत्रित करेल. पुढे आपल्याला नक्कीच त्यांचा आवाज इथे पाहायला मिळेल. धन्यवाद. गाव कापडी आठ घरवाव्याच्या मानाचा चषकाचा खेळाडूला लागला वेळ साऱ्या क्रिकेट खेळाचा. पुणे गाव कापडी आठ घरवाव्याच्या मानाचा चषकाचा.